ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन होते. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्यांची ही साधना फळास आली. आयुष्यमान इतर आम्ही होणारच आहोत भगवान. आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली. शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं. केवळ एक आदिशक्तीच तुमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं. तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते. सोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पाडाव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतिपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा 2 चंडमुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले. त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधनेत अखंड बुडाले होते. समस्त देवांचं गाऱ्हाण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं, पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम माते. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरलेत. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आम्हास तारू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. देवांच्या मागावर असणाऱ्या
चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली. त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं. स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडेपिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंडमुंड यांना कैलासावर पाठवलं. हे अतिसुंदर रूपवान ललने, आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय. हे सुंदरी, आमच्या सोबत चल. आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. ते तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसही इथे या भणंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हाशील? तुमच्या वाणीला आवर घाला, अन्यथा काय सुंदरी? तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचं भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात, जी स्त्री तारूही शकते आणि मारूही शकते. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्ली असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागले. मातेचा क्रोध अनावर झाला. उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. त्या रूपाचं नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला नाही. भगवान महादेवांच्या हलाहलाचा अंश पार्वती मातेत विसावला आणि प्रकट झाली महाकाली. महाकाली कपालधारिणी काली कपालिनी जगत जननी शंकरी पाप विनाशिनी दाक्षायणी दिगंबरी सर्वाणी विपत्तारिणी मुक्तिदायिनी कामेश्वरी रुद्राणी शिवजया भवानी षोडशी अखिलेश्वरी इंद्राणी त्रिलोकतारिणी असुरदलनी पार्वती भगवती राजराजेश्वरी दुर्गा भुवनेश्वरी देवी दिगंबरी गिरीशवंदिनी कल्याणी जय जय महिषासुरा मर्दिनी ब्रह्माणी योग सिद्धिकरी शुद्धे दुर्गा देवी नमोस्तुते. अट्टहास प्रिये भद्रे दुर्गा देवी नमोस्तुते. दुर्गा देवी नमोस्तुते. दुर्गा देवी नमोस्तुते. काली संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं विनाशकं. काली संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं विनाशकं. हाल चले संताप बढ़े, हरी पैर संसार थमे. माँ की अरज है माही सुने, मन प्राण में तू है माँ काली के. जन्म मरण का मोह मिटे, तेरी ही शक्ति लहू में बहे. चंड मुंड धारे आमा चंडी के, तेरा ही आसरा हो. चंड चंडिका. ओम ऐं ह्रीं क्लीं रक्त रक्त चंडिका. ओम ऐं ह्रीं शंख चंड चंड चंडिका. अंधकार भरा तूफान उठा, हाहाकार मचा. अधर्म का विनाश कर, दैत्य का विनाश कर. खड्ग खप्पर ले भाई, तंत्र मंत्र चाल चल. प्रचंड वेग धार कर, माँ तू उद्धार कर. रक्त बीज फिर कड़ा, तू रक्तपान आज कर. आज कर आज कर आज कर. ला 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 ला.
मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा भयभीत झाली. तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला. राग शांत होईना. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. हृदय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी धाव घेतली. महादेवा महादेवा कृपा करा, कृपा करा, तुम्हीच मातेला शांत करू शकता. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे महादेवा.